मुंबईतल्या नायर रुग्णालयात काही विद्यार्थिनींसह लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली। मुख्यमंत्री शिंदेंनी डीनचे तातडीनं बदलीचे आदेश दिलेत, तर ज्या व्यक्तीचं या आरोपांमुळे निलंबन झालं त्याच व्यक्तीला लेडीज हॉस्टेल शेजारी राहण्याची सोय केली गेल्यानं हा वाद आता अजून चिघळलाय। मुंबईतल्या नायर रुग्णालयात लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर डीन सुधीर मेढेकरांची बदली करण्यात आली। मात्र बदलीचे आदेश मिळाल्यानंतरही तरुणींना तक्रारीसाठी मदत करणाऱ्या महिला डॉक्टरला डीननेच कामावरून काढून टाकले। त्यामुळे नायर रुग्णालयाचे डीन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या बदलीचेही आदेश मानत नाही का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नायर रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या मेडिकलच्या काही विद्यार्थिनींनी नेमके काय आरोप केलेत ते पाहूया। नायर रुग्णालय मुंबई महापालिकेचं असून तिथे मेडिकल कॉलेज सुद्धा आहे। आरोपानुसार मेडिकल शिक्षण घेणाऱ्या इथल्या काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाला। मुलींनी डीन, हॉस्टेलचे वॉर्ड, सहाय्यक प्राध्यापक अशा 3 जणांवर लैंगिक छळाचे आरोप केले। एप्रिलमध्ये म्हणजे 5 महिन्यांपूर्वी आरोपांवर एका समितीने चौकशी केली। पुढे वारंवार याच समितीचे सदस्य बदलण्यात आले। चौकशीअंती समितीने 3ही लोकांना फक्त समज देऊन सोडून दिलं। 5 सप्टेंबरला पुन्हा तसाच प्रकार घडल्यानंतर प्रकरण मुंबई महापालिकेपर्यंत पोहोचलं। पालिकेने 3घांपैकी हॉस्टेल वॉर्डनला दोषी ठरवत निलंबित केलं। मात्र अकस्मात आणि विशेष बाब म्हणत त्याच निलंबित वॉर्डनला पुन्हा मुलींच्याच वसतिगृहाच्या बाजूच्या क्वार्टरमध्ये राहण्यासाठी जागा दिली। यावर पुन्हा तक्रारी केल्यास तुमचं आयुष्य बर्बाद करू, हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेजमधले काही व्हिडिओ व्हायरल करू, अशा धमक्या विद्यार्थिनींना मिळत असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलाय। पण त्यावेळेला मुलींनी त्यांची परीक्षा असल्याचं कारण सांगितलं आणि गुन्हा दाखल केला नाही। आजही त्या मुलींनी जाऊन गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर, आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींशी बोलला। अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या, पण त्या एवढ्या दहशतीखाली आहेत। मुंबई महानगरपालिकेचे म्युनिसिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी बोलले। गगराणी साहेबांनी मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना भेटायला गेले असताना सुद्धा अजून महापालिका आयुक्त गगराणी साहेब त्या विद्यार्थिनींना भेटलेले नाहीत, त्यांना भेटत नाहीत। ते बिचारे 2दा जाऊन आले तिकडे, 2दा कमिशनर साहेब त्यांना भेटले नाहीत। जे आरोग्य मंत्री आहेत फार मोठ्या मोठ्या आवाजाने बोलत असतात, पण महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नावात तानाजी असून चालत नाही, फक्त जिभेतच तलवार दिसते, बाकी त्याच्यात। त्यामुळे अशा मंत्र्यांचा मी निषेध करते। आम्ही मुलींच्या सोबत आहोत। आजही मी त्यांना सांगते, जर गुन्हा दाखल केला नसेल तर तात्काळ त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा। जे याच्यामध्ये संबंधित जे आरोपी असतील कुणालाही पाठीशी घालण्याचा कुठल्याही पद्धतीचा संबंध येतच नाही। तरुणींच्या आरोपांनुसार कॅबिनमध्ये बोलावून इन्स्पेक्शनच्या नावाखाली स्पर्श केला जात होता। डोळ्यांवर पट्टी बांधून हाताच्या स्पर्शाने अधिकारी ओळखा असा मुलींना टास्क दिला जात होता। सरकारने नायरच्या डीनची फक्त बदली नव्हे तर निलंबन करावं अशी मागणी मनसेने केली। सरकारने कारवाई मुंबई महापालिकेच्या 2 रुग्णालयांच्या डीनमध्ये अदलाबदली केली, म्हणजे आरोप झालेल्या नायर रुग्णालयाचे डीन यांना कूपर रुग्णालयात डीन म्हणून बदली केली, तर कूपरच्या डीन यांना नायर रुग्णालयात डीन म्हणून नेमलंय। त्याला क्वार्टर्स देऊ केली काय म्हणून तिने आम्ही मानवतावादी दृष्टिकोन ठेवलाय। अरे जो विद्यार्थिनींची सेक्शुअल हॅरसमेंट करतो त्याच्याबद्दल कसला मानवतावादी दृष्टिकोन ठेवते महापालिका प्रशासन? त्या क्वार्टर सुद्धा तिथून त्यांच्याकडून काढून घेण्यात यावं अशा बाबतची मी विनंती गगराणी साहेब यांना आज सकाळीच माझं त्यांच्याशी बोलणं झालंय। त्यामुळे अपेक्षित होतं की मुलींनी पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करावी, आणि त्या पद्धतीच्या सूचना गगराणी साहेबांकडनं सुद्धा मुलींना दिल्या होत्या की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आणि त्याच्यानंतर रीतसर कारवाई होईल। परंतु मी जसं मगाशी सांगितलं, मुलींनी परीक्षेचं कारण देत त्या ठिकाणी त्यावेळेला जाण्याचं टाळलं होतं। आजही त्या जाऊ शकतात। काल जो काही आम्ही त्यांच्याकडनं ऐकलं अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। प्रशासनाने वेळीच त्याची दखल घ्यावी, याच्यावर कारवाई करावी। उद्या कधी जर याचा उद्रेक झाला मग तुम्ही या प्रकरणात लक्ष घालणार आहात का? कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.